दर्शकांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनल अकॅडमी. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा यांच्यातर्फे MPW पुरुष यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12वी सायन्स आणि तुम्ही पॅरामेडिकलचा कोणताही बेसिक कोर्स केलेला असेल तरी चालेल. चिकित्सक म्हणजे डॉक्टर पदासाठी भरती ही MBBS आणि BAMS या पदासाठी आहे. रुग्णालय व्यवस्थापक यासाठी तुम्हाला मेडिकल ग्रॅज्युएट किंवा MBA असणं आवश्यक आहे. जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक, जिल्हा साथ रोग विशेषज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक NPC DCS आणि जिल्हा कार्यक्रम समन्वयक या पदासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. तसेच तुम्ही चिकित्सा क्षेत्रातील म्हणजे पॅरामेडिकल वगैरे अशा क्षेत्रातील तुमचा कोर्स झालेला असायला पाहिजे. मानसोपचार परिचारिका हे पद महिलांसाठी असून जर तुम्ही मानसोपचार क्षेत्रामध्ये नर्सिंगचा कोर्स केलेला असेल किंवा MSc BSc केलेला असेल तरीही चालू शकतं. आशा गट प्रवर्तक महिला हे पद महिलांसाठी असून ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला टायपिंग येणं आवश्यक आहे. त्यासाठी इंग्रजी 40 शब्द आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट येणं आवश्यक आहे. टोटल 66 पदं याद्वारे भरली जाणार असून दिनांक 29/12 ते 16/1/2026 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सातारा. वयोमर्यादा ही 38 ते 43 असून जर तुम्ही डॉक्टर पदासाठी अर्ज करणार असाल तर तुमची वयोमर्यादा ही 70पर्यंत ही आहे. 8,775 ते 60,000पर्यंत तुम्हाला वेतन यामध्ये मिळू शकतं. वेतन म्हणजे मान्य नाही, कंत्राटी पद्धतीची भरती प्रक्रिया आहे. त्यामुळं MPW पुरुष या पदासाठीच 8,775 ही वेतन श्रेणी असून इतरांसाठी त्यांच्या पदनिहाय वेतन किंवा मानधन मिळणार आहे. अधिक माहिती तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन जरूर प्राप्त करा. वेबसाईट आहे jdpsatara.com. मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या गव्हर्नमेंट जॉब शेअर यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसेच आपल्या इंस्टा अकाउंटला म्हणजेच युवा जॉब्सला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नोकरीच्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन वेळची वेळेवर मिळत राहील. धन्यवाद.